पूर्वी आपल्याकडे लोककथा अशी एक होती. एक साधू महाराज असेच डोंगरावरनं जाताना आपल्या शिष्यवर्गाला सांगत होते, भगवंताबद्दल श्रद्धा म्हणजे अशी घाट्ट बाई आहे. क्या बात आहे. गाणंच नाही, शब्द सुद्धा काढतायत मृदुंगातून. वा वा. हे असे मृदुंगाचार्य अशी सगळी साथीदार माणसं मिळाली की उगाच गायची इच्छा होते हो. एवढे चांगले साथीदार एवढे माईक कीर्तनाला द्यायचे असतात असं म्हणत सुद्धा येत नाही कोणाच्या. बऱ्याचशा ठिकाणी कीर्तनाला गेलं की पेटीवाला येऊन बसतो आणि तो सांगतो सांभाळून घ्या, मला अलीकडं ऐकू येत नाही, याला ऐकू येत नाही. तबलीवाला आला की सांगतो माझी एक पुडी फुटली, एक डागीवर चालेल का? पण मग ते काहीच नसलं तर चालतंय ना. आणि माईकवाला येऊन सांगतो मंगल अष्टकाचे माईक आहेत. का रे बाबा, कीर्तनासाठी हे सगळं वैताग करून का? एवढी सगळी चांगली माणसं कीर्तनाला आणावं का नाही वाटत? आम्हाला हा अमृत योग आहे, एवढ्या सगळ्यांच्या बरोबर गायला मिळते, यांच्या सगळ्यांच्या बरोबर सेवा करायला मिळते म्हणून मनात अशी इच्छा होती एखादं हाणावं मस्तपैकी भजन. रामदासांच्याच मुखात, अरे शब्द ज्ञान काय करायचंय. एक साधू असा चालला होता, देवावर विश्वास कसा पाहिजे बोलत होता. बोलता 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 पट्ट्याचा साटकन पाय घसरला आणि दरीत खाली पडला. दरीत खाली पडल्याबरोबर हाताला झुडूप लागलं, म्हणजे झाडाची फांदी. फांदीला लटकला पठ्या आणि तिथून वरच्या शिष्याना सांगतोय, बघा मी सांगितलं नाही, भगवंत असतोय, तो वाचवतोय, बघा देवाने वाचवलं का नाही मला. आणि दरीत ना आवाज आला भगवंताचा, मी आलोय. कोण बोललो? भगवंत. मी तुला वाचवणार याच्यावर तुझी श्रद्धा आहे ना? होय देवा. तेच तर सांगत होतो मगापासून या ना. आणि त्याचे प्रत्यय तुम्ही दाखवला, फांदी दिली माझ्या हाताला. तू समजा इथूनही पडलास तर मी तुला झेलीन, याच्यावर विश्वास आहे का? म्हणजे काय? फांदी सोड. तेवढं नका सांगू मार, असं काय बोलते तुम्ही. अशी वर्ण या ना, वर्ण काय आगीचे बंबूवाले पण येतील, SRP येऊन तुला वाचवेल. माझ्यावर विश्वास आहे ना. समर्थ म्हणतात तुमचा विश्वास हा शब्द फक्त शब्दज्ञानापुरता आहे, आणि माझा विश्वास, मला अनुभव आहे माझ्या रामाचा, मला माझ्या स्वतःच्या भगवंताच्या सहचर्याचा अनुभव आहे. काय घाबरायचं? अरे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे. हे साथीदार मिळाल्यामुळं जरा काचं पुढं. विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे, आनंदाचे धाम त्याचे, गाऊ वाचे नाम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम अरे शिवाचा आराम रे, शिवाचा आराम, शिवाचा आराम रे, शिवाचा आराम रे, भक्त पूर्ण काम रे, शिवाचा आराम रे, भक्त पूर्ण काम रे, मुक्त योगी जन गाती, मुक्त योगी जन गाती, मुक्त योगी जन गाती, दया ही निष्काम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे. मिथ्या ते अनेक रे, सत्य राम एक रे, मिथ्या ते अनेक रे,
वा साऱ्या गा गा गामा रे जा नि सा 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 नि 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 सा मिथ्या थे अनेक रे सत्य राम एक रे कृष्ण विष्णु जगन्नाथ कृष्ण विष्णु जगन्नाथ एक हा विवेक रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माधवराव विश्वाचा विश्राम स्वामी माधवराव रे विश्वाचा विश्राम रे विश्वाचा विश्राम रे विश्वाचा विश्राम विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. सगळं कीर्तन ऐकत सगळी गर्दी बसली होती. सारं काही रामचंद्राचं गुणगान लोकांनी ऐकलं. हळूहळू कीर्तन संपलं. आरती झाली. एक एक जण जाऊ लागला. दोघं तिघ जण जाईच ना थांबून राहिले होते. शेवटी समर्थाने हात जोडून विचारलं, का थांबलायत? विचारलेलं बरं. आपल्याला उगाच वाटतं कीर्तन फार आवडलंय, आपल्याला भेटायसाठी थांबलेत. सगळा गैरसमज असतो. खालची चादर त्याची असते आणि ती नेल्याशिवाय त्याची बायको त्याला घरात घेत नाही. तर ते विचारत थांबलेलं असतं, बुवा हितनं कधी उतरतोय आणि चादर कधी उचलतोय? का थांबला होता? त्या लोकांनी विचारलं, समर्थ रामदास स्वामी, हे तुमचं नाव आम्हाला माहिती आहे, पण पूर्वी तुम्ही कधी मराठवाड्यापाशी जांब नावाच्या गावाला राहत होता का? तिथे ठोसरांचं जे कुटुंब आहे त्याच्यामधला जो नारायण नावाचा छोटा पोरगा होता ना, त्याच्या डोक्याला असं टिंगूळ होतं. तुमच्या एवढ्या मोठ्या जटा वाढल्यात, एवढी दाढी आहे, अशी भरदार मिशी आहे, पण ते टिंगूळ काही लपत नाही आहे. त्या टेंगळावरनं वाटलं की बरं तुमच्यासारखाच होता तो नार्या, बलदंड, लहानपणी सुद्धा आडदांड होता लेकाचा. तुमच्या आडदांडपणावरनं वाटतंय ते तुम्हीच असावे. नारायण ठोसर पूर्वीचे. खूप वर्षांनी आपल्या गावाचं नाव ऐकलं, जुनं नाव ऐकलं, बरं वाटलं थोडं. होय मीच तो. अहो घरातनं 12व्या वर्षी मी निघून गेलो. प्रभू रामचंद्रांचा मला साक्षात्कार अनुग्रह, तो सगळा आनंद मिळवायचा होता म्हणून बाकी प्रपंचाकडे पाठ फिरवून इकडे आलो. मला कोणी ओळखायला नको म्हणून नारायण नाव बाजूला टाकलं. तुम्ही कोण विचारलं तर सांगायचं रामाचा दास, रामदास एवढंच नाव घेतलं. महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी मठांची संख्या आहे आमची, आणि या मठांचं वैशिष्ट्य असं होतं महाराज, ऐकण्यासारखं आहे. जुन्या काळामध्ये विधवा स्त्रीला सन्माननीय समारंभात येता सुद्धा येत नव्हतं. घरामध्ये सत्यनारायण असला किंवा घरामध्ये काही वास्तुशांत असली किंवा घरामध्ये काही मोठी पूजा असली तर बाकी झाडझुडीच्या पुसापुशीच्या कामाला ती चालेल, पण ओवाळायचं असेल तर विधवेला बोलवायचं नाही. तिचं पांढरं कपाळ अमंगळ हो. अशा विक्षिप्त कल्पना आमच्या मनामध्ये रुजल्या होत्या, ज्यांच्या हे पण लक्षात नाही की रामचंद्र वनवासातनं जेव्हा आले तेव्हा ओवाळायला 3ही माता उभ्या होत्या, 3 विधवा. जिनं आयुष्यभर एवढं मरणाचं प्रेम करून या पोरांना वाढवलंय, ती अमंगल कशी होईल हो तिच्या समोर? असा स्त्रीचा सन्मान राखला पाहिजे, याच्यासाठी मी गेलं वर्षभर वैताग दिला होता तुम्हालाच. मुद्दा इतकाच होता
की समर्थ रामदास स्वामींनी त्यांची शिष्या वेण्णा, त्यांची शिष्या अक्का, अशा विधवा स्त्रियांना सुद्धा त्यांच्या मंदिरात इतका सन्मान दिला, त्यांच्याकडून कीर्तन भक्ती करून घेतली. आणि अशा विधवा स्त्रिया सुद्धा जेव्हा कीर्तनाला उभ्या राहत, हातामध्ये टाळ घेऊन प्रभूचं नामस्मरण करत, तेव्हा ते कीर्तन झाल्यावर परंपरेप्रमाणे सर्व तिथे उपस्थित असलेल्या महिला पुरुष सर्वांनी तिच्या समोर नतमस्तक होऊन नमस्कार करून गेलं पाहिजे. विधवेला केवढा मोठा तो सन्मान होता. अरे, जिथे आम्हाला सामान्य प्रसंगात ओवाळायला बोलवत नाही, तिथे आम्हाला नमस्कार करण्यासाठी माणसं समोर उभी आहेत. समर्थांनी त्यांच्या संपूर्ण संप्रदायामध्ये स्त्रियांना एवढा मोठा सन्मान दिला की कित्येक मठाच्या मठपती पण स्त्रिया आहेत. याच्या पुढे संप्रदायाची दीक्षा घ्यायची असेल तर सतीबाईंच्याकडनं तुम्ही दीक्षा घ्या, माझ्याकडे यायचीही गरज नाही, एवढे अधिकार स्त्रियांना त्यावेळेला दिलेत. तो गावकरी इतकंच म्हणाला, समर्थ, तुमचं हे सगळं राष्ट्रीय कार्य आम्हाला माहिती आहे, फक्त इच्छा अशी आहे की तुम्ही 12व्या वर्षी घरातून गेल्यापासून तुमची आई तुमची वाट पाहतीये. बाकी सगळ्यांचं तुम्ही एवढं चांगलं केलं, आईला फक्त एकदा भेटा आणि मग पुढच्या कार्याला तुम्ही बाहेर पडा. आणि हे लक्षात आल्याबरोबर बराबर धावपळ 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 करून बाकी सगळे कार्यक्रम थोडे रद्द केले. घरी गेले महाराज, आणि घरी गेले. आपल्या घर काय शोधायची गरज नव्हती, फार डेव्हलपमेंट नव्हती झाली 12 वर्षात. अलीकडच्या काळात इतका काही त्रास नव्हता. आपल्या घराच्या दाराशी बरोबर येऊन उभे राहिले. तिथं उभं राहून श्लोक म्हटला, सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा, हरी भक्तीचा घाब गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. तो आवाज ऐकल्या बरोबर घरातली जी गृहलक्ष्मी होती ती बाहेर आली. समर्थाने ओळखलं, ही आपल्या थोरल्या भावाची पत्नी वहिनी. ती आली, तिनं सुपामध्ये धान्य आणलं होतं. सगळे भाग्यवान आहात, मी म्हटल्यावर तुम्हाला कळलं, पुण्यामध्ये आमचं भाग्य संपलंय. गणपतीचे कान सुपासारखेत म्हटलं की पोरं हसतात, हे 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 करून. काय हसताय? मग आमचं पोरगं सांगतं, सूप इज लिक्विड. त्याला टोमॅटो सूपच आठवते. आणि मेल्या आपल्या घरातलं सूप कधी बघितलंयस का? सुपामध्ये धान्य घेऊन आली आणि ते धान्य वाढणार एवढ्याच समर्थ सांगतात. फक्त धान्याची भिक्षा घेण्यासाठी मी आलेलो नाही. ती आतमध्ये गेली आपल्या सासूला सांगायला, आई अहो तो भिक्षेकरी भिक्षाच घेत नाहीये. ती आतमध्ये सांगायला गेली तोपर्यंत समर्थ घराच्या अंगणात येऊन उभे राहिले दारातून. आणि माझघरातून आई जी बाहेर आली तशी भिंतीला धरून चाचपडत चाचपडत, ए कोण आहेस रे बाबा? हा, धान्य नको म्हणतोस, मग काय पैसा पाहिजे का रे तुला? पैसा हवा असेल तो आमच्या बायका माणसाकडं काही नाही हो. माझा थोरला गंगाधर येईल, बाहेर गेलाय तो आला की देईल पैसे तुला. पण पैसे घेतोस मेल्या, धान्य घेत नाहीस. पण ही सारखं बोलताना म्हातारी भिंतीला धरून चाललीये. ओटीपाशीच्या खांबाला धरलं, मग तिथं बसली खाली. सहज नारायणाने विचारलं, आईला दिसत नाही काय? वय रे बाबा, नाही दिसत. अरे अनंत खस्ता खाऊन पोरं वाढवली, पण आमचं धाकटं लग्नातून जे पळालं ते पळालंच. गेली 12 वर्ष त्याची वाट पाहते. आज दिसल, उद्या दिसल. या गंगाधरानं माझी खूप समजूत काढली की आई तो काय वाईटासाठी पळालेला नाही, फ्रॉड करून पळालेला नाही, पकडले जाऊ नये म्हणून काही पळालेलं नाही. एखाद्या मोठ्या ध्येयासाठी आणि त्यातून पारमार्थिक ध्येयासाठी इतक्या लहान वयात आपल्या घराचा मोह टाकून निघून जायची ताकद येणं, इच्छा होणं, हे सुद्धा खूप पूर्वजन्मीचं सुकृत आहे आई. बरं, प्रपंच सांभाळायला मी आहे ना इथं,
असं काही उघड्यावर घर टाकून गेलाय का तो? आपल्या सगळ्यांना भिका मागायला लागतात अशी अवस्था करून गेलाय का? आपण हो नाही तर समजूत काढतो रे, पण नारायणाला बघायची भूक ती कशी म्हणणार? शेवटी रडून रडून डोळे गेले. काय सांगू रे गोसावड्या, आता चुकून माकून पठ्या माझ्या समोर आला तरी दिसायचं नाही. जेव्हा डोळे होते तेव्हा आला नाही, आता आला तरी उपयोग नाही, अशा अवस्था झाली का नाही? उष्ट्या हातानं कावळा चिमणा हाकलला असेल रे, म्हणून त्यांनी शाप दिला आम्हाला. आमच्यापासून आमच्या पोराचा जोडा विलग केला त्यांनी. अशी आई रडताना बघितली, नारायणाला सहन नाही झालं. धावत गेले आईपाशी, पटकन पायावर डोकं ठेवलं आणि म्हटलं, आई, तुझ्या मनाला यातना देणारा अनंत अपराधी तो नारायण मीच आहे. काय म्हणतोस नारायणा? त्या म्हातारीनं चेहऱ्याला हात लावला. जटा दाढिया मिश, पण माई पण तयार होती. तिनं ते टेंगूळ तपासलं बरोबर. नारोबाच की रे हा. खांद्यावरनं हात फिरवला. अरे कवडाले दंड झाले तुझे. हा, केवढे दंड, काय तब्येत, काय करतोस काय? आता आमच्याकडे भक्तांच्या तब्येती ठरलेल्या, हातापायाच्या काड्या, पोटाचे भोपळे. यापेक्षा ताकद भक्ताला असावी लागते हे देवाला कळते. तो सहज, आपण त्याच्यापेक्षा शहाण आहे ना. देव गाढवे ठरवायलाच बसलेले सगळे. भगवान दत्तात्रेयाने दाखवून दिलं की एका हातात माळ असली तरी एका हातात त्रिशूळ पाहिजे. स्वतःसाठी नसला तरी सज्जनांच्यासाठी पाहिजे. आपल्याकडे सगळे छान आहे. माळ असल्यामुळे त्रिशूळाची काय गरज आहे? तुझ्यासारखी अर्धीच माणसं पाहिजे होती आयुष्यात. दत्त गाढव आहेत तुझ्यासाठी, आणि काही त्याच्यापेक्षा येडे. त्रिशूळ असताना माळेची काय गरज आहे? तुझा गळफास लावायला हरामखोरा. हे असताना त्याची काय गरज आहे, ते असताना त्याची काय गरज आहे? नाही. अध्यात्म आणि ऐहिक हे दोन्ही एकाच गोष्टीचे दोन हात आहेत. दोन्ही समर्थ असले तरच समर्थ माणूस राहणार आहे आणि पुढचा परमार्थ चांगला होणार आहे.